लाल मातीतली कुस्ती म्हणजे नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रियेची गुरुकिल्ली अर्थात रोबोटिक सांधेबदल शस्त्रक्रिया. आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर निखिल लिखते. स्वागत आहे डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर निखिल लिखते हे गेली 18 वर्षे पुणे येथे अस्थिल शल्यविशारद व सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते प्रायमरी सांधेरोपण तसेच अधिक गुंतागुंतीच्या रिव्हिजन सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये विशेष पारंगत आहेत. सरांना गुडघा, खुबा, खांदा तसेच स्पोर्ट्स इंजुरीच्या शस्त्रक्रियेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त झालं आहे. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षण व फेलोशिप विविध ठिकाणी देशात तसेच परदेशातून प्राप्त केली आहे. डॉक्टर लिखते यांनी देशात व परदेशातील विविध विज्ञान विषयक परिसंवादांमध्ये शोध निबंध व व्याख्यानं सादर केली आहेत. तसेच सर हे डॉक्टरांना प्रशिक्षण देणाऱ्या कॅडव्हॅटिक ट्रेनिंग प्रोग्राम कोर्सेसवर अनेक वर्ष तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर आता आपण चर्चेला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, सांधेरोपण शस्त्रक्रियेची गरज नेमकी कोणाला आहे आणि याचे फायदे काय आहेत? सांधेरोपण सर्जरी अशा सर्व रुग्णांसाठी असते जे संधिवाताने किंवा आर्थरायटिसने त्रस्त आहेत किंवा ग्रस्त आहेत. नॉर्मली संधिवात म्हणजे जे ॲडव्हान्स संधिवात ज्याला असं म्हणतो, ज्याला स्टेज 3 किंवा स्टेज 4, ज्याच्यामध्ये पेशंटला किंवा रुग्णाला इवन दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी करतानासुद्धा त्रास होतो. जसं खुर्चीतून बसून उठताना किंवा जिन्याची चढ उतार करताना किंवा एका ठिकाणी उभं राहायला किंवा चालताना, फिरताना किंवा एक कुठल्याही त्यांच्या नॉर्मल गोष्टी करताना जेव्हा त्रास सुरू होतो, अशा सर्व रुग्णांसाठी सांधेरोपण सर्जरी ही योग्य ठरते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या रुग्णांचं मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे ज्याला आपण पेन किलर्स म्हणतो किंवा काही वेदनानाशक गोळ्या, स्टिरॉइड्स किंवा फिजिकल थेरपी, ज्याला फिजिओथेरपी असं म्हणतो, किंवा जॉईंटच्या किंवा सांध्याच्या आत द्यायची इंजेक्शन्स, या सगळ्या गोष्टींनीसुद्धा आर्थरायटिसमध्ये जेव्हा परिणाम होत नसतो किंवा रुग्णाला त्याचा फायदा मिळत नसतो, अशा रुग्णांसाठी सांधेबदल सर्जरी ही नेहमीच योग्य अशी ठरते. सो आमच्या भाषेचं म्हणतं की संधिवाताचा रुग्ण ना हा सोशल इनिबिशनमध्ये जातो. सोशल इनिबिशन म्हणजे असं असतं की त्याला बऱ्याच गोष्टी आयुष्यात करायच्या असतात, पण त्या गोष्टी त्याला फक्त गुडघेदुखी किंवा खुब्याची दुखी किंवा कुठल्याही सांध्याच्या दुखण्यामुळे त्या गोष्टीमध्ये भाग घेता येत नाही किंवा तो त्यापासून दूर जायचा प्रयत्न करायला लागतो. तो होमबाउंड व्हायला सुरुवात होते. आणि अशा सर्व रुग्णांसाठी माझ्या मते सांधेबदल सर्जरी हे एक वरदान ठरू शकतं. आता जर म्हटलं आपण सांधेरोपण सर्जरीचे फायदे काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे सांधेरोपणानंतर जो आर्थरायटिक सांधा जो खडबडीत झालेला असतो तो स्मूथ केला जातो आणि त्याच्यामध्ये बॅलन्स साधला जातो. त्याच्यामुळे काय होतं की पेशंटची हालचाल ही सुरळीत होते, पेशंटच्या सांध्यामधली मूवमेंट किंवा हालचाल वाढते. पेन कमी झाल्यामुळे पेशंट परत त्याच्या सोशल लाईफमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो. आणि असं म्हणतात की जर चालाल तर चालाल किंवा चालाल तर वाचाल, जे थोडक्यात अनेक आजार किंवा ज्याला आपण म्हणतो की सेन्स ऑफ वेलबिंग मिळवण्यासाठी पेशंटनी चालत राहिलं पाहिजे, कारण चालणे हे चलजीवनाची एक गरज आहे. आणि या गोष्टीसाठी माझ्या मते सांधेरोपण सर्जरी हे एक वरदान ठरू शकतं. बरोबर. डॉक्टर निखिल, सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय असतं? सांधेरोपण असं आपण विचारलं की आर्थरायटिस म्हणजे काय होतं की आर्थरायटिसमध्ये जे दोन सांधे जिथं किंवा दोन हाडं जिथं एकत्र होतात त्या हाडाच्या वरती निसर्गाने आपल्याला ना कुर्चेचा गिलावा दिला आहे. हा गिलावा किंवा हा कव्हर जेव्हा खराब होतं तेव्हा आपण सांधिवात झाला असं म्हणू शकतो. या गोष्टीमुळे हा काय होतं तर पेशंटच्या पायामध्ये वाकडेपणा येऊ शकतो, पेशंटच्या सांध्यांमध्ये दर्द म्हणजे पेन होऊ शकतं किंवा दुखणं येऊ शकतं. आणि एक्झॅक्टली सांधेरोपण सर्जरीमध्ये हीच खराब झालेली खुर्च्या आपण कृत्रिम खुर्चेच्या माध्यमातून म्हणजे मेटल किंवा काही मटेरियल्स असतात त्याच्या माध्यमातून हे बदललं जातं, जेणेकरून सांध्यामध्ये स्मूथनेस किंवा घर्षणरहित सरफेस निर्माण केला जातो आणि सांध्यामध्ये जो लिगामेंटचा बॅलन्स असतो तो परत निर्माण केला जातो. त्यामुळे पेशंटला ना दुखणं किंवा चालताना येणारा इझिनेस हा मिळू शकतो आणि यालाच आपण सांधेबदल म्हणतो. थोडक्यात असं म्हणू शकतो की आपण एखादं टेबल आहे त्याचा सनमायका खराब झाला आणि माझं बाकीचं टेबल सगळं चांगलं असेल तर अशावेळी मी माझा फक्त सनमायका बदलून टाकू शकतो. यालाच रिसर्फेसमेंट म्हणतात. थोडक्यात गुडघ्याचा जर आपण विचार केला तर गुडघ्याचा सांधेबदल ही रिसर्फेसमेंट सर्जरी आहे.
पण हाच जर विचार आपण खुब्याचा किंवा आपल्या हिप जॉईंटचा विचार केला तर इथं प्रत्यक्षरित्या आपण खुबा पूर्णपणे बदलतो. म्हणजे खुब्यामध्ये उखळीचा सांधा असतो, जिथं एक बॉल असतो आणि जिथं एक कप असतो, आणि हे दोन्ही पार्ट आपण सांधे बदल सर्जरीमध्ये बदलतो. त्यामुळे पेशंटला सांधे रिप्लेसमेंटचे बरेचसे चांगले फायदे मिळून जातात. आणि नेमकी ही कशा प्रकारे प्रोसेस असते जरा सविस्तरमध्ये सांगाल? प्रोसेस असे असते की जी खुर्च्या खराब झालेली असते ही सर्व खुर्च्या आपण सर्जरीच्या माध्यमातून, म्हणजे आपण टेक्नॉलॉजी वापरून किंवा आपण झिग्स वापरून क्लीन करतो. ही खुर्च्या काढून टाकली जाते आणि त्याच्याऐवजी ज्याला प्रॉस्थेसिस असं म्हणतो, हे आर्टिफिशियल कृत्रिम सांधे असतात. हे सांधे सर्जरीच्या वेळी हाडावर बसवले जातात, ज्या योगे सर्जरीचं ज्या योगे आर्थरायटिस नष्ट करून त्याच्यामध्ये बॅलन्स किंवा त्याच्यामध्ये स्मूथ सरफेस आपण निर्माण करतो. बरोबर. डॉक्टर निखिल, या सांधेरोपणाचे काही प्रकार आहेत का? म्हणजे कुठल्या प्रकारचे सांधेरोपण कोणत्या रुग्णासाठी वापरायचं असं काही? जर आपण विचार केला तर गुडघ्याचा जर विचार केला तर गुडघ्यामध्ये बेसिकली ना काही कंपार्टमेंट्स असतात. त्याला म्हणजे नॉर्मली गुडघ्यामध्ये 3 कंपार्टमेंट्स असतात. सो एखादा कंपार्टमेंट जर एखाद्या पेशंटचा खराब झाला असेल तर आपण तेवढाच कंपार्टमेंट बदलून सांधेरोपण सर्जरी करू शकतो, ज्याला आपण म्हणतो पार्शल नी रिप्लेसमेंट. आणि जर 3 कंपार्टमेंट किंवा 2 कंपार्टमेंट खराब झाले आणि आपण तो जर सांधा बदलला तर आपण त्याला म्हणतो टोटल नी रिप्लेसमेंट. आता या दोघांच्या मधले प्रत्येकाचे प्रोज अँड कॉन्स आहेत, काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. नॉर्मली पार्शल नी रिप्लेसमेंट ही सर्जरी नॉर्मली जे लोक यंग आर्थरायटिस असतो किंवा यंग लोक आहेत जे वयाने लहान आहेत आणि त्यांच्यामध्ये जर संधिवात सुरू झाला असेल आणि तो एका पार्ट पुरता किंवा एका भागापुरता जर मर्यादित असेल तर आपण तेवढाच भाग बदलून रुग्णाला जॉईंट रिप्लेसमेंटचे पूर्णपणे फायदे देऊ शकतो. याचा सगळ्यात मोठा फायदा असा होतो की पार्शल नी रिप्लेसमेंट पेशंटला फार मोठं व्यायामाची किंवा फार मोठं पुनर्वसनाची गरज लागत नाही. आणि समजा भविष्यात कधी वय लहान असल्यामुळे जर परत सर्जरी करायची वेळ आली तर पार्शल नी रिप्लेसमेंटला टोटल नी रिप्लेसमेंट कन्व्हर्ट करायला आपल्याला फार सोपं असतं. आणि जी काही दुसरी भविष्यातली सर्जरी असेल ती पुढे सोपी किंवा सिंपल राहू शकते. टोटल नी रिप्लेसमेंट हा प्रकार असा आहे की जेव्हा संधिवाताने पाय वाकडेपणा आला आहे, गुडघे खराब झाले, चालता येत नाही, फिरता येत नाही आणि ऑल कंपार्टमेंट म्हणजे सगळे कंपार्टमेंट जेव्हा आपले खराब झाले असतात तेव्हा टोटल नी रिप्लेसमेंट हा एक योग्य पर्याय राहू शकतो. याचा अर्थ असा नाही की समजा टोटल नी रिप्लेसमेंट केल्याने भविष्यात जर एखाद्या पेशंटला पुन्हा कधी कुठल्या कारणामुळे जर सांधेबद्दल सर्जरी करायची वेळ आली तर करता येत नाही का, तर तीसुद्धा करता येते, त्याचा प्रॉब्लेम नसतो. पण असा एक विचार असतो की कायम सर्जरी ही नेहमी सिंपल ठेवावी आणि भविष्यामध्ये कायम एखादा ऑप्शन ओपन असला पाहिजे. म्हणून यंग पेशंट किंवा खूप ओल्ड एज पेशंट असतील तर त्यांच्यासाठी आपण पार्शल नी रिप्लेसमेंटचा विचार करतो आणि ज्या लोकांना खरंच गरज आहे त्यांना आपण टोटल नी रिप्लेसमेंटचा विचार करतो. बरोबर. सो जर आपण खुब्याचा विचार केला तर खुब्यामध्ये पण असे वेगवेगळ्या प्रकारचे सांधेबदल सर्जरी करता येतात. मुख्यत्वे करून हे 2 प्रकारचे असतात. पूर्वी सिमेंटेड जॉईंट्स किंवा इम्प्लांट्स मिळायचे, आत्ताच्या काळात आपल्याला अनसिमेंटेड जॉईंट मिळतात. सिमेंटेडचा अर्थ असा आहे की जो काही सांधा आपण शरीरामध्ये टाकू तो कुठल्या तरी माध्यमाने शरीरात बसवावा लागतो, याच्यामध्ये आपण सिमेंटचा वापर करतो, याला बोन सिमेंट म्हणतात. पण आताचे जे सांधे आहेत हे पूर्णपणे हाडं ग्रो करणारे किंवा त्याच्यावर हाडामध्ये चपखल बसणारे असे सांधे, त्याला आपण अनसिमेंटेड म्हणतो आणि त्यांचं लाईफ पण जरा जास्त असतं. त्यामुळे सध्याच्या काळात आपण फक्त अनसिमेंटेड रिप्लेसमेंटचा जास्त विचार करतो. नक्कीच. डॉक्टर, रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया काय हे तर तुम्ही सांगितलं, पण ते नेहमीच्या सांधेबदल शस्त्रक्रियेपेक्षा कशा पद्धतीनं वेगळं असतं ते सांगाल? आता कुठलीही सांधेबदल सर्जरीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी असतात. एक म्हणजे सांध्याची अलाइनमेंट, म्हणजे आपण जो जॉईंट किंवा कृत्रिम सांधा जेव्हा हाडावर किंवा बोनवर प्लेस करतो तेव्हा त्याची एक अलाइनमेंट असते. आणि दुसरी गोष्ट त्या सांध्यामधला बॅलन्स. आता कन्व्हेन्शनल टेक्निक किंवा पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण रिप्लेसमेंट करत आलो आहोत इतक्या वर्ष, त्याच्यामध्ये सर्जन किंवा डॉक्टर काय करतो तर त्याच्या अवेलेबल स्किलनुसार किंवा त्याच्या स्वतःच्या सर्जिकल एक्सपर्टी वापरून आणि जे कन्व्हेन्शनल टूल्स आहेत त्यांना झिग्स असं म्हणतात ते वापरून सांधेरोपण सर्जरी केली जाते. पण याच्यामध्ये ह्युमन एरर्स किंवा सर्जनकडनं होणाऱ्या चुका किंवा परिस्थितीजन्य ज्या काही चुका असतात यांचं प्रमाण थोडंफार जास्त असतं. म्हणूनच या सर्जरीचा सक्सेस रेट किंवा सॅटिस्फॅक्शन रेट पेशंटला ऑलमोस्ट 80 to 90% पर्यंत मिळतो. पण 10% अशी लोक आहेत की ज्यांना खरंच या सर्जरीचा तेवढा फायदा मिळत नाही. म्हणूनच टेक्नॉलॉजी जसं सायन्स इव्हॉल्व्ह होऊन गोष्टी निर्माण होतात त्याच्यामध्ये रोबोटिक्स सांधेरोपण ही असे की ज्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला एलिमिनेट करता येऊ शकतात. तर सांधेरोपण सर्जरी म्हणजे नक्की काय, रोबोटिक काय करतं तर हे रोबोट हा काय करतो की आपल्याला सर्जरी करायच्या आधीच आपल्या सांध्याचं त्रिमितीय, त्याला 3 डायमेन्शनल इमेजिंग म्हणतो, हे तयार करून देतो आणि त्याच्यावर आपला सांधा कसा बसेल, त्याच्यामध्ये बॅलन्स कसा असेल, आत्ताचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि आपण हे कसे काय रेक्टिफाय करू शकतो, हे सर्व गोष्टी रोबोट
हे जे कॉम्प्युटर बॅकअप जे मशीन असतं ते सर्जरी सुरू व्हायच्या आधी सर्जनला इंटिमेट करतं. थोडक्यात एखादा सर्जन जर सर्जरी करणार असेल तर त्याला त्याच्याबद्दलची पूर्णपणे माहिती सर्जरी सुरू करायच्या आधी माहिती असते. पण एखाद्या सर्जननी एखादी सर्जरी जर प्लॅन केली ती एक्झॅक्टली सर्जरीच्या वेळेस तशी एक्झिक्यूट करण्यासाठी हे रोबोट्स मदत करतात. म्हणजे याच्यामध्ये डिग्री टू डिग्री, मिलीमीटर टू मिलीमीटर फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्जरीच्या शेवटी एखाद्या सर्जननी सर्जरी जशी प्लॅन केली ती तशी झाली की नाही हे त्या ऑन टेबलच आपल्याला डिसाईड करता येतं. थोडक्यात याच्यामुळे अचूकतेचं प्रमाण हे अशक्य जास्त चांगलं असतं. याला म्हणतो हायेस्ट लेवल ऑफ प्रिसिजन, जी आपल्याला रोबोटिक सर्जरीमुळे मिळू शकते. सो हे थोडक्यात रोबोटिक सायन्स आहे. जसं सायन्स इव्हॉल्व्ह पूर्वी नॅव्हिगेशन वापरायचे किंवा पेशंट स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंटेशन वापरायचे, पण आताच्या काळात आता आपण ही रोबोटचे मशीन्स असतात. ॲक्च्युली लोकांचा बरंच गैरसमज असतो की रोबोट म्हणजे कोणी ह्युमनॉइड फिगर आहे का. तो रोबोट्स इज नॉट अ ह्युमनॉइड फिगर, पण हे रोबोट कसे असतात, हे मशीन्स असतात. जसे कचरा साफ करायला एक रोबोटिक मशीन असेल किंवा बाकीच्या गोष्टी अनेक गोष्टींमध्ये आता रोबोटिक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करतो. हाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा हे रोबोटिक टेक्नॉलॉजी आता सांधे बदल सर्जरीमध्ये आल्यामुळे सांधे रोपण सर्जरी सोपी, सिम्पल, सेफ पेशंटसाठी आणि ड्युरेबल कारण सस्टेनेबल होते. कारण अचूकतेमुळे सांधा टिकायचं प्रमाण हे खूप जास्त होतं. नक्कीच. तर या रोबोटिक शस्त्रक्रियेचे काही विशेष फायदे आहेत का? 100%. कसं असतं की नेहमीच टेक्नॉलॉजी आपल्याला इव्हॉल्व करायला मदत करते. आज आपण जर आजूबाजूला बघितलं, ग्लोबली बघितलं तर प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी त्याचा स्वतःचा एक पार्ट रोल करत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे रिझल्ट मिळतात. तर रोबोटिक रिप्लेसमेंट सर्जरी पण ह्याला काही अपवाद नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रिसिजन लेवल वाढल्यामुळे सांध्याचं शरीरात टिकण्याचं प्रमाण जास्त होतं. सो पूर्वीच्या काळी आपण जे सांधे वापरायचे होते 10, 15, 20 वर्ष टिकायचे, पण हे रोबोटिक सायन्समुळे हे सांध्याचं टिकण्याचं प्रमाण ड्रॅमॅटिकली वाढलेलं आहे. त्यामुळे पेशंटला त्याचं यशस्वीतेचा रिझल्ट फार चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. दुसरी गोष्ट की सर्जरी ज्यावेळेस होणारे रक्तस्राव किंवा सर्जरी होणारे बोन कट्स किंवा लिगामेंट बॅलन्स करताना स्नायूला घ्यायचे कट हे रोबोटिक्समुळे फार कमी प्रमाणात होतात. त्यामुळे पेशंटचं त्याला आपण म्हणतो वेदना विरहित सर्जरी किंवा पेनलेस सर्जरी ही पेशंट अनुभवू शकतो. ऑब्व्हियसली जर पेन कमी झालं असेल तर पेशंटचं रिहॅबिलिटेशन, त्याला आपण पुनर्वसन म्हणतो की सर्जरीनंतरचा पुनर्वसन किंवा बॅक टू नॉर्मल होण्याचा काळ हा खूप कमी प्रमाणात होऊन जातो. नॉर्मल सर्जरीला साधारण 3 ते 6 महिने लागू शकतात, पण हेच जर रोबोटिक सर्जरी पद्धतीने आपण जर करायचा प्रयत्न केला तर हीच गोष्ट साधारण पेशंट दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याच्या नॉर्मल पायावर उभं राहून चालायला सुरुवात करू शकतो. अँड विदिन 2 to 3 वीक्स म्हणजे 3 आठवड्यामध्ये पेशंट त्याच्या पूर्णपणे नॉर्मल लाईफमध्ये परत काम करू शकतो. बाकीचे छोटे छोटे जर बघितले तर सांध्याची हालचाल रोबोटिक्समुळे जास्त मिळते. लिगामेंट्स कमी प्रमाणात रिलीज केल्यामुळे पेशंटला पेन कमी असतं, रक्तस्राव कमी होतो, दुखणं कमी होतं आणि हालचाली मात्र पूर्वीसारख्या लवकर मिळू शकतात. असे बरेच छोटे छोटे फायदे रोबोटिक्समुळे पेशंटला मिळू शकतात. बरोबर. आता या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा करू नयेत? सगळ्यात म्हणजे याचा थोडक्यात आपण काय डूज अँड डोंट्स असतात ह्याच्याबद्दल बोलायला हरकत नाही. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू नये याच्यावर विचार करूया. तर कुठल्याही सांधेबदल सर्जरी केल्यानंतर आपण पेशंटला काय सांगतो की तुम्ही मांडी घालून जमिनीवर बसू नका किंवा खाली बसू नका किंवा 2 पायावर खाली बसू नका. याच्यामागे लॉजिक असं असतं की कुठलीही सर्जरी किंवा सांधेबदल सर्जरी केल्यानंतर एक फ्रिक्शन किंवा एक घर्षण सांध्यामध्ये होत असतं. म्हणजे मांडी घालून बसता येत नाही का? तर नाही, तुम्हाला व्यवस्थित बसता येईल, पण ते तुम्ही कुठं घालून बसलं पाहिजे? तुम्ही गादीवर घालून बसा, तुम्ही खुर्चीवर घालून बसा, तुम्ही किंवा कोचावर घालून बसा, पण जमिनीवर बसू नका. कारण तुम्ही जेव्हा जमिनीवर उठून बसता तेव्हा तुमच्या सांध्यातनं तुमच्या वजनात 7 ते 8 टाइम्स वजन जातं. त्यामुळे घर्षण होऊन सांधा झिजायची आणि सांधा न टिकण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्याच्याचबरोबर हाय इम्पॅक्ट एक्झरसाइज करू नये किंवा थोडेफार जे लोक प्रोफेशनमध्ये काय म्हणतात त्याला न्यूमॅटिक्स गोष्टी वापरतात किंवा जिथं व्हायब्रेशन जास्त असतात अशा गोष्टी रुग्णांनी थोड्याशा टाळल्या पाहिजेत. काय करायला पाहिजे तर पेशंटनी सगळं गोष्टी करणं अपेक्षित आहे. थोडक्यात थोडाफार व्यायाम, थोडेफार एक्झरसाइज जे सांध्याला पूर्ववत ठेवण्यास मदत करतात. त्याच्यामुळे सांध्याचं आयुष्य वाढतं. तुमच्या व्यायामामुळे तुमच्या हाडातली बळकटी वाढल्यामुळे त्या सांध्याला बळ मिळतं आणि ते सांधा टिकण्याचं प्रमाण वाढतं. थोडक्यात माझ्या दृष्टीने 2-3 गोष्टी, एक तर वजन कमी आटोक्यात ठेवणे, रेग्युलर व्यायाम करणे आणि चांगलं न्यूट्रिशन आणि हेल्थ मेंटेन करणे, या 3-4 गोष्टी केल्या तर संधिवाताचा रुग्ण रिप्लेसमेंटपासून त्याचे पूर्णपणे फायदे उपभोगू शकतो. नक्कीच. ऑपरेशन नंतर त्यांनी आहार कोणत्या प्रकारचा घ्यायला हवा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
प्रथिनयुक्त आहार म्हणजे फॅट न घेता ज्याच्यामुळे हाडाला बळकटी मिळेल. तर हाडाला बळकटी कशामुळे मिळते? तर प्रोटीन्समुळे मिळते. कारण आपलं हाड प्रोटीन्सपासून बनलेलं असतं. तुम्ही जितके जास्त प्रोटीन्स घ्याल तितकं हाडाला बळकटी मिळेल. दुसरी गोष्ट व्यायाम झाला पाहिजे, नाही तर नुसत्या खाण्याचा उपयोग पण होऊ शकत नाही. तिसरी गोष्ट प्रथिनं, त्याला मिनरल्स किंवा आपण विटॅमिन्स म्हणतो, हा आहारात योग्य प्रमाणात असला पाहिजे. सो आता आपण मराठीमध्ये त्याला चौरस आहार असं म्हणतो. अशा पद्धतीचा आहारामुळे आपण गोष्टी हाडामध्ये बळकटी मिळून सांधेरोपण सर्जरीला थोडंसं बळ देऊ शकतो. नक्कीच. तर डॉक्टर निखिल लिखते यांच्यासोबत ही आमची चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा C24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर निखिल लिखते आणि त्यांच्यासोबत आपण रोबोटिक सांधेबद्दल शस्त्रक्रिया या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आता सध्या कोविडमुळे खुबा दुखण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर ह्याच्या शस्त्रक्रियेबद्दल तुम्ही काय सांगाल? कोविडमुळे म्हणजे ॲक्च्युली म्हणाल तर कोविडच्या ट्रीटमेंटमुळे आणि स्वतः कोविडमुळे सुद्धा बऱ्याचशा यंग लोकांमध्ये खुबे खराब होण्याचं प्रमाण वाढले. कारण खुब्याला असणारा ब्लड सप्लाय या कोविडमुळे थांबला जातो किंवा त्याच्या ट्रीटमेंटसाठी जे स्टिरॉइड्स वापरले जातात किंवा काही मेडिसिन्स वापरले जातात त्याच्यामुळे खुब्याचा रक्तप्रवाह थांबला. त्याला अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे खुबा खराब होऊन संधिवात होण्याचं प्रमाण या गेल्या 1.5-2 वर्षात फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. या गोष्टीसाठी आत्ता तरी आपल्यासाठी 2च प्रकारच्या ट्रीटमेंट अवेलेबल असतात. ज्यांचं स्टेजिंग हे फक्त अर्ली स्टेजमध्ये, त्याला आपण कोर डिकॉम्प्रेशन म्हणजे हाडाला भोकं पाडून त्यातलं प्रेशर कमी करून त्याच्यामध्ये बोन मॅरो सेल्स किंवा ऑस्टिओप्रोजेनेटिक सेल्स टाकून त्याला वाचवण्याचा आपण एक प्रयत्न करू शकतो. पण ज्यांचा आर्थरायटिस हा स्टेज 3 किंवा स्टेज 4च्या पुढे गेलेला आहे, अशा सर्व रुग्णांसाठी अनफॉर्च्युनेटली सांधे बदल सर्जरीशिवाय कुठलाही उपाय आत्ता तरी आपल्याकडे नाही. याच्यामध्ये आपण काय करतो, हे सगळे पेशंट नॉर्मली ना यंग असतात, यांचं वय खूप लहान असतं. त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी अशा सांध्यांची रचना करावी लागते की जेणेकरून त्यांचं आयुष्य परत पूर्ववत होऊ शकेल आणि बराच काळ ते चांगल्या पद्धतीने काम करू शकते. थोडक्यात म्हणजे यासाठी आपण काय वापरतो, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनसिमेंटेड जॉईंट्स, ज्याच्यामुळे त्यांचा लॉन्जिव्हिटी पिरियड हा जवळपास 30-35 वर्ष मिळतो. आणि दुसरी गोष्ट यांच्यामध्ये आपण सिरॅमिक्सचे जॉईंट्स वापरतो. सो सिरॅमिक हे शरीरामध्ये टिकण्याचं प्रमाण खूप मोठं जास्त आहे. आणि आत्ताच्या काळातल्या जर हायेस्ट लेवलचा जो कुठला सांधा जर मिळत असेल आपल्याला, तर तो सिरॅमिकचा जॉईंट. त्याच्यामध्ये फ्रिक्शन किंवा घर्षण हे प्रॅक्टिकली शून्य असतं. सो म्हणजे नॅचरल जॉईंट जेवढं फ्रिक्शन क्रिएट करतो तेवढंच फ्रिक्शन हा सिरॅमिकचा जॉईंट क्रिएट करतो. त्यामुळे सांधा टिकण्याचं आणि व्यवस्थित रिझल्ट मिळण्याचं प्रमाण आपल्याला या यंग पेशंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. बरोबर. डॉक्टर, सांधेबद्दल शस्त्रक्रियेनंतर कृत्रिम सांधेरोपण सर्जरी यशस्वी करण्यासाठी तुम्ही इथे आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? थोडक्यात म्हणजे कुठलीही सांधेरोपण सर्जरी आपल्याला यशस्वी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला ना 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे स्वतः पेशंट. सो पेशंटचं मोटिवेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. सो सर्जरीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे. तो जर पॉझिटिव्ह असेल तर पेशंटला, रुग्णाला नक्कीच त्याच्यापासून फायदे मिळतात. एखाद्या सर्जरीमधनं आपल्याला काय मिळणार आहे हे जास्त बघणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा लोक बरेच वेळा काय नाही मिळणार, म्हणजे मी सर्जरी केल्यानं मला बसता येईल का, मला उठता येईल का, त्यापेक्षा ही सर्जरी तुम्हाला काय देऊन जाणार आहे याचा विचार जर रुग्णांनी जास्त केला तर त्याला नक्कीच जास्त फायदे मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे रुग्णांनी थोडाफार जो डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम सर्जरीनंतर व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे. व्यायाम ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही थोडा व्यायाम करत जा, तुमचा सांधा तुमच्यावर आयुष्यभर राहील. दुसरी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजीचा वापर हा नेहमीच झाला पाहिजे. सो टेक्नॉलॉजीमुळे सर्जरी सेफ होते, सिम्पल होते आणि सस्टेनेबल होते. जसे मी म्हटल्याप्रमाणे नॅव्हिगेशन आहे किंवा रोबोटिक नी रिप्लेसमेंट्स आहे, याचा वापर जर आपण करू शकलो तर याच्यामुळे सांध्या रोपणाचे रिझल्ट किंवा यशस्वीता ही आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकते. आणि तिसरा शेवटचा पार्ट म्हणजे लास्ट बट नॉट लिस्ट इज द सर्जन. म्हणजे जो सर्जन किंवा जो डॉक्टर ही सर्जरी करणार आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. कारण शेवटी मशीनचं काम करतं, पायलटचंच काम करतो. सो या सगळं मशीनला ड्राईव्ह करायला त्याचा मागे एक ब्रेन लागतो, तो असतो सर्जनचा ब्रेन. आणि हेच म्हणून चांगला सर्जन, ज्याचा एक्सपिरियन्स चांगला आहे, ज्याच्याकडे या सर्जरीमधले स्किल चांगले, असे सर्जन निवडणं आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये, चांगल्या ऑपरेशन थिएटरमध्ये या सर्जरी करून घेणं हे नितांत गरजेचं आहे. कारण कॉम्प्लिकेशन रेट हा कमी जर करायचा असेल किंवा यशस्वीता जर वाढवायची असेल तर या 3 गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत. सो खुद्द पेशंट, डॉक्टर आणि त्याच्यात इन्व्हॉल्व असलेली टेक्नॉलॉजी. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
तर आजच्या या कार्यक्रमात आपण डॉक्टर निखिल लिखते यांच्यासोबत रोबोटिक सांधेबद्दल शस्त्रक्रिया यावर सविस्तरमध्ये चर्चा केली. सांधेरोपण शस्त्रक्रिया कशा प्रकारे केली जाते आणि ती नेहमीच्या सांधेबद्दल शस्त्रक्रियेपेक्षा कशी वेगळी असते याबद्दल आपण जाणून घेतलं. तुम्ही यांना स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्यावर संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.